घनसावंगी पाथरी मतदारसंघाचे प्रभारी आनंदरावजी जाधव साहेब, आमदार आदरणीय मंजुरी साहेब, इकोजी मंजुरी साहेब आणि नवकराच्या आदरणीय व्यासपीठ, आज या छोटेखानी मेळाव्या प्रसंगी साहेब आपण प्रभारी आणि निरीक्षक म्हणून आला। आमची सर्वप्रथम मागणी अशी आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला सोडून द्यावा। कायम शिवसेनेचा मतदारसंघ आहे हा आणि शिवसेनेला सोडून द्यावा हा मतदारसंघ। शिवसेनेची ताकद भरपूर आहे। दुसरी मागणी अशी आहे की या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार कोणी पक्षाच्या व्यतिरिक्त आयात करू नये। सर्वांच्या वतीने मागणी आहे बाहेरचा उमेदवार या मतदारसंघामध्ये देण्यात येऊ नये। शिवसेनेचे कोणाला दोन कोणी कारखान्यावर येते, कोणी पैशावर येते, नंबर दोनच्या धंद्यावर येते, अलग अलग लोक आता इथं ह्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छुक झाले। वातावरण पाहून शिंदे साहेबांच्या नावावर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा सामान्य शिवसैनिक या मतदारसंघात जिंकून येईल। आजची परिस्थिती अशी आहे की कुठं जातो मी जर 10 महिला जर भेटल्या तर त्यापैकी दाईची दाई महिला पहिलं शिंदे साहेबांचं नाव घेतात आणि मतदानात सिंहाचा वाटा महिला पुरुषाला मजबूर करतात की शिवसेनेला मतदान काही परिस्थिती निर्माण होणार। त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार कोणी देण्यात येऊ नये। आपल्याकडे 35, 36, 37 वर्षापासून काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। पंडित दादा आहे, मी पण या मतदारसंघात इच्छुक आहे शिवसैनिक म्हणून। पुन्हा कोणी इच्छुक असेल तर त्यांनी सरळ सांगून द्यावा, पण शिवसैनिकाला उमेदवारी द्यावा। बाहेरचा कारखानदार एखादा उद्योगपती ऐन टायमाला यायचा आणि त्यांनी उमेदवारी घ्यायची आणि शिवसेनेचं खच्चीकरण करायचं असे मी मागचे 2 उदाहरण देतो। 2014ला आपल्या शिवसेनेच्या लोकांनी 5-6 लोकांनी उमेदवारी मागितली होती। भाजपची युती तुटली, पहिले यादी शिवाजीराव खोत यांचं नाव जाहीर झालं आणि युती तुटल्यानंतर शिवाजीरावांनी माघार घेतली आणि आपल्याकडे उद्योगपती आले। त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्याचे सगळ्याच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने सांगतो की शिवसैनिक तिथून पुढे आपल्या या मतदारसंघाचा संपर्क केला। निवडणूक लढवली, ते पडले, त्यांनी त्यांचं स्वतःच पाहिलं। जे 35 वर्षापासून काम करणारे शिवसैनिक होते ते शिवसैनिक संपाचे काम केलं। त्याच्यामध्ये आमच्या अनेक लोकांचे नंबर लागले, जिल्हा परिषद पंचायत समितीला सगळ्या पुढे आणले। त्यामुळे माझी आजवरून विनंती आहे की या मतदारसंघात शिवसैनिकाला उमेदवार द्या, कोणी शिवसैनिकाला द्या। पंडित दादा आहेत, मी कोणी अजून पासून एखादा आणि त्याच्या मागे ताकद उभा करा, एवढीच आमची कळकळीची विनंती। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।